हाय फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत 10 आणि 11 मार्च रोजी झालेल्या समाज कल्याणच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आलेले होते त्यातील काही टॉपिक आणि काही प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत आणि ते आपण आज पाहणार आहोत. तर कालचे आणि आजचे असे मिक्स प्रश्न आहेत. ठीक आहे. तर पहा, मॅथ्समध्ये गुणोत्तर प्रमाणवरती रोज प्रश्न येत आहेत, काळकाम वेगवरती सुद्धा रोज येत आहेत, सरळ व्याज चक्रवाढ व्याज, सरासरी, सरळ रूप द्या, वर्ग समीकरण यावर सुद्धा रोज प्रश्न येत आहेत. त्यामुळे हे टॉपिक चांगले करून जा. त्यानंतर मराठीमध्ये पहा, मराठीमध्ये म्हणी आल्या होत्या. 2 प्रश्न म्हणींवरती आलेले होते. लेखक आणि त्यांची टोपणनावं सुद्धा विचारली जात आहेत. वाक्प्रचार, अंग काढणे, अंगणे, कंबर बांधणे, ही जी वाक्प्रचार आहेत. अंग काढणे म्हणजे कामचुकारपणा करणे. तुम्ही ऑप्शनमधून याचा अचूक पर्याय निवडू शकता. एवढे सोपे प्रश्न आहेत हे. कंबर बांधणे म्हणजे कोणत्याही कामासाठी तत्पर असणे. त्यानंतर उतारावरती 5 प्रश्न येत आहेत डेली. त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारलेला होता. तो शब्द आय थिंक धनको हा शब्द विचारलेला होता. तर बाकी आपण पुढे पाहूयात. इंग्रजीमध्ये पहा, इंग्रजीमध्ये अँटॉनिम विचारलेलं होतं. वाईजचं अँटॉनिम सांगायचं होतं आपल्याला. तर वाईज म्हणजे काय? शहाणा किंवा हुशार. आणि मग त्याचं अँटॉनिम काय असेल? तर स्टुपिड, फुलिश किंवा सिली हे त्याचे असतील अँटॉनिम्स. त्यानंतर शब्द होता इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंगचं सुद्धा अँटॉनिम विचारलेलं होतं. तर काय होईल मग? बोरिंग किंवा अनइंटरेस्टिंग असं त्याचं अँटॉनिम होईल. त्यानंतर सिनॉनिम विचारलेलं होतं ब्रेव या शब्दाचं. तर ब्रेवचा अर्थ होतो शूर. मग त्याचं सिनॉनिम काय असेल? तर करेजियस, फेअरलेस, हेरोइक हे त्याचे सिनॉनिम असतील. त्यानंतर क्लीनचं सिनॉनिम विचारलेलं होतं. क्लीनचं सिनॉनिम होईल मग नीट किंवा स्पॉटलेस, प्युअर, अनस्टेन, प्रिस्टीन हे शब्दसुद्धा आपल्याला आळीपाळीने प्रश्न विचारत आहेत. म्हणजेच आज तसं पाहायला गेलं तर सिनोनिम अँटोनिम खरंच खूप सोपे विचारलेले होते काल आणि आज या अगोदरच्या बॅचच्या मानाने. त्यानंतर पहा, जनरसचं सुद्धा सिनॉनिम विचारलेलं होतं. तर जनरसचं काय होतं सिनॉनिम? चॅरिटेबल म्हणजे दानधर्म करणारा असा त्याचा अर्थ होतो. मग त्याचे सिनॉनिम काय होतील? तर गिविंग होईल, लिबरल होईल, ओपन हँडेड होईल, फ्री होईल, इनके. त्यानंतर पहा, हायपोथेसिसचं स्पेलिंग विचारलेलं होतं. हायपोथेसिस. त्यानंतर पॅराजंबलवरती 2 प्रश्न होते. इडियम फ्रेजेसवरती सुद्धा प्रश्न होते. मला वाटतं यामध्ये बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू आणि अंडर द वेदर या 2 फ्रेजेस विचारलेल्या होत्या. त्यानंतर आर्टिकलवरती सुद्धा 2 प्रश्न विचारलेले होते. त्याचबरोबर प्रोव्हर्ब वरती 2 प्रश्न होते आणि पॅराग्राफवरती 5 प्रश्न असे इंग्रजीचं स्ट्रक्चर होतं. आता आपण पाहूयात GK GS वरती कोणकोणते प्रश्न आलेले होते. तर पहा, हत्ती राहण्याचं ठिकाण, हत्तींना राहण्याचं ठिकाण त्याला काय म्हणतात अशा प्रकारचा प्रश्न होता. तर त्याला हत्तीखाना किंवा अंबारखाना असं म्हणतात. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा कार्यकाल विचारलेला होता. तर तो आहे 1979 ते 1980. 1979 मध्ये जुलै 1979 आणि जानेवारी 1980 पर्यंत असा एक 6-7 महिन्यांचा कालावधी ते पंतप्रधान होते. आणि त्यांना 2024चा आत्ता भारतरत्नसुद्धा मिळालेला आहे. ही एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्याचबरोबर ते भारताचे 5वे पंतप्रधान होते. ठीक आहे. त्यानंतर पहा, डिसेंबर 2024मध्ये निधन झालेले PM कोण असाही प्रश्न विचारला होता. तर याचं उत्तर सर्वांना माहीत असेल, डॉक्टर मनमोहन सिंग. ठीक आहे. त्यानंतर वायनाड भूस्खलन कोणत्या राज्यात झालं? तर केरळ राज्यामध्ये झालेलं होतं. संतोष ट्रॉफीचा विजेता विचारलेला होता. तर संतोष ट्रॉफी ही पश्चिम बंगालनं जिंकलेली आहे. राज्यघटनेतील कलम 14 कशाशी संबंधित आहे हाही प्रश्न विचारला होता. तर कलम 14 कायद्यासमोर सगळ्यांना समान अधिकार किंवा समान हक्क, कायद्यासमोर सगळे समान आहेत असं सांगितलेलं आहे राज्यघटनेतील कलम 14 तर घोड्याच्या आवाजाला काय म्हणतात? तर घोड्याचं खिंकाळणं असतं किंवा मग फुरफुरणं. हे आता ऑप्शन कोणता होता माहीत नाही आपल्याला, त्यानुसार त्याचा आन्सर येईल. त्यानंतर अर्जुन पुरस्कार 2023 वरती प्रश्न होता. तर एकूण
26 ॲथलीट्सला हा पुरस्कार दिलेला होता. आता त्यापैकी कुठले ऑप्शन आले होते ते माहिती नाही. मे बी त्यांनी 2-3 ऑप्शन दिले असतील आणि चौथा जो ऑप्शन आहे तो अर्जुन पुरस्कार न मिळालेल्या व्यक्तीचं नाव असेल आणि ते ओळखायला सांगितलेलं असेल. त्यानंतर पहा, खो खो क्रीडा स्पर्धा 2023 कोठे पार पडली असाही प्रश्न होता. तर भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलेली होती. भुवनेश्वर कुठे आहे? तर ओडिसा राज्यामध्ये आहे. ठीक आहे, ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. व्यक्तिविशेषवरती सुद्धा प्रश्न येत आहेत. तर चालू घडामोडीवरती तर येतच आहे. 2023च्या सुद्धा चालू घडामोडी विचारल्यात, पाहू शकताय तुम्ही. 1-2 प्रश्न प्रत्येक शिफ्टला येत आहेत आणि बऱ्यापैकी जे प्रश्न आहेत ते 2024च्या चालू घडामोडींवरती येत आहेत. तर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या म्हणजे विचारलेली होती. कुठली लोकसंख्या? तर लिंग गुणोत्तरावरती प्रश्न होता, भारताचं लिंग गुणोत्तर. नागरिकत्वाबद्दल राज्यघटनेतील कलम कोणतं आहे ते सुद्धा प्रश्न होता. तर राज्यघटनेतील नागरिकत्वाबद्दलचे जे कलम आहेत ते आहेत 5 ते 11 पर्यंतचे. ग्रीन प्लस ही योजना कोणत्या राज्याची आहे असाही प्रश्न होता. तर मेघालय या राज्याची ही योजना आहे. अर्थसंकल्प मांडण्याबाबतचं राज्यघटनेतील कलम विचारलेलं होतं, तर ते आहे 202 कलम. दत्तक वारसा नामंजूर धोरण, तर हे कोणी अवलंबलेलं होतं असाही प्रश्न होता इतिहासातला. तर डलहौसीने आणलेलं होतं हे दत्तक वारसा नामंजूर धोरण. तर ह्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले होते. या म्हणजे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. या हिशोबाने तुम्ही पुढची तयारी करून जा परीक्षेला. सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.